नमस्ते ट्रेडर्स, क्वांट्सॲपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। माझं नाव वरुण आहे आणि आज आपण इंट्राडेमध्ये बँक निफ्टी कसे ट्रेड करू शकता त्याचं शिकणार आहोत। ठीक आहे, तर बजेट हळूहळू आपलं क्लोज येत आहे, तर बजेटच्या दिवशी तुम्ही जाऊन इंट्राडे ट्रेड कसं करू शकता, कारण खूप गोष्टी आहेत तुम्हाला जे कन्सिडर करावे लागतात। लेट्स से जर मी सांगतो ऑप्शन्स प्रीमियममध्ये इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बद्दल किंवा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बजेटच्या नंतर जेव्हा ड्रॉप होईल त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्शनल ट्रेड्स कसं करू शकता, तर त्याबद्दल आपण शिकणार आहोत। ओके, तर डेफिनेटली लाईक करा, सबस्क्राईब करा। आय होप तुम्हाला जे मी शिकवतोय ते आवडेल। ओके, आणि आपण स्टार्ट करूया। ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करणार, तर आपण जाणार डायरेक्टली ॲनालाइज ऑप्शनमध्ये आणि ॲनालाइज ऑप्शनमध्ये जाऊन आपण चार्ट्सवाला जो टूल आहे, चार्ट्स हायफन ऑर्डर अँड ट्रेड, तो वाला टूल आपण ओपन करणार। ठीक आहे, आता आपण जेव्हा तो ओपन करतो तर तुम्ही बघाल मी इथे एक लेआउट बनवला आहे बँक निफ्टीमध्ये 1 मिनिट चार्टवर। तर बँक निफ्टीच्या 1 मिनिट चार्टवर मी एक लेआउट बनवला आहे, तर तो लेआउट एक्झॅक्टली काय मी एक्सप्लेन करतो। ठीक आहे, तर मी एक सुपर ट्रेंड लावला आहे, 14 and 3 चा सुपर ट्रेंड मी लावला आहे। ठीक आहे, बायर इनिशिएटेड क्वांटिटी, सेलर इनिशिएटेड क्वांटिटी, हे दोन जे क्वांट्सॲपचे प्रोप्रायटरी इंडिकेटर्स आहेत ते दोन्ही मी अप्लाय केलेत आणि त्यासोबत मी RSI अप्लाय केला आहे। तर 60 and 40 व्हॅल्यूचा मी RSI ओपन केला आहे आणि ह्या बेसिसवर तुम्ही 1 मिनिटवर स्कॅल्पिंग ट्रेड्स करू शकता। तर जर तुम्हाला स्पेसिफिकली बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे, कारण बँक निफ्टी ओव्हरऑल जास्त व्हॉलेटाईल असते, तर त्या बेसिसवर तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड्स करू शकता या पर्टिक्युलर सेटअपवर। तर मी एक्सप्लेन करेन पर्टिक्युलर सेटअप, पण करंटली जर तुम्ही बघाल आता बँक निफ्टी एक बेरिश डायरेक्शनमध्ये आलं आहे, कारण आता जर तुम्ही बघाल तर मार्केट लाईव्ह होतं, जस्ट क्लोज झालं आहे मार्केट आणि तुम्ही बघू शकता की चांगलासा एक सेल ऑफ तुम्हाला भेटला आहे बँक निफ्टीमध्ये। स्पेशली हे जे दोन कॅन्डल्स आहेत, तर तुम्ही बघू शकता की आधीपासूनच आपलं सेलवालं इंडिकेशन आलं होतं आणि त्या बेसिसवर तुम्ही मग ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकता। तर एक्झॅक्टली हा ट्रेड आपण कसा आयडेंटिफाय केला, तर जर मी थोडंसं झूम करू तुमच्यासाठी, ठीक आहे, ओके, झूम केलं तर सुपर ट्रेंडच्या हिशोबाने मला इथे सेल आलं होतं। ठीक आहे, तर या एक्झॅक्टली या पर्टिक्युलर कॅन्डलवर मला एक सेलचं इंडिकेशन आलं सुपर ट्रेंडच्या हिशोबाने। ठीक आहे, त्यासोबत मी कन्फर्मेशनसाठी काय यूज करतो, तर RSIची व्हॅल्यू जर तुम्ही बघाल तर 40च्या खाली असली पाहिजे आणि सेकंडली इथे जे ऑर्डर बुक डेटा आहे त्याच्यामध्ये सेलर्सची क्वांटिटी बायर्सपेक्षा डबल किंवा ट्रिपल पाहिजे। तर तुम्ही इथे बघाल की 390 बायर्स की क्वांटिटी आहे आणि सेलर्समध्ये तुम्ही बघाल तर 1710 सेलर्सची क्वांटिटी आहे। ठीक आहे, तर ते आपलं कन्फर्मेशन होतं की ते ॲक्च्युअल पार्टिसिपेशन वाढतंय हळूहळू आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर चांगलासा एक सेल ऑफ तुम्हाला भेटला आहे। तर इथे ऑब्व्हियसली आपण ऑप्शन्समध्ये ट्रेड करू, पण आपण फ्युचर्सचा चार्ट बघतोय आणि त्या बेसिसवर आपण डिटर्मिन करतोय की कोणता ऑप्शन आपण जाऊन बाय केला पाहिजे। ठीक आहे, आता एक्झॅक्टली हे इंडिकेटर्स काय आहेत, ठीक आहे, तर जर तुम्ही बघाल तर सुपर ट्रेंड तर सेल्फ एक्सप्लेनेटरी सगळ्यांना माहिती आहे की सुपर ट्रेंड काय असतं। मूव्हिंग ॲव्हरेज सारखं काम करतं ते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं व्हिज्युअली अपीलिंग बाय आणि सेल सारखं इंडिकेशन भेटतं बेस्ड ऑन कलर्स। ठीक आहे, RSI सगळ्यात पॉप्युलर ऑसिलेटर आहे, सगळे यूज करतात, प्रत्येक ट्रेडर यूज करतात RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, लोकांना माहिती असेल, आणि त्याचं आपण 60 आणि 40चा व्हॅल्यू ठेवला आहे कारण आपण 1 मिनिटमध्ये ट्रेड करतोय। तर 1 मिनिटमध्ये जर तुम्ही 70 आणि 30 वाला व्हॅल्यू ठेवाल तर त्या बेसिसवर तुम्ही डायरेक्टली ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड झोनवर पोचाल। तर त्यामुळे आम्ही नॉर्मली 60-40 यूज करतो, कारण आपण त्याला ब्रेकआउट्स आयडेंटिफाय करायला यूज करत आहोत। आणि जर आपण क्वांट्सॲपच्या प्रोप्रायटरी इंडिकेटर्स बद्दल बोललो तर हे जे दोन इंडिकेटर्स आहेत ना, ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही। आता एक्झॅक्टली ते इंडिकेटर्स काय आहेत आणि का ते एवढे स्पेशल आहेत, कारण त्या इंडिकेटर्समध्ये तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली किती कॉन्ट्रॅक्ट्स बायर्सने इनिशिएट केलेत आणि किती कॉन्ट्रॅक्ट सेलर्सने इनिशिएट केले आहेत। तर ऑब्व्हियसली तुम्ही विचार करत असाल की फ्युचर्समध्ये तर ओपन इंटरेस्ट असतं, ओपन इंटरेस्टमध्ये 1 ओपन इंटरेस्ट इक्वल्स टू 1 बायर प्लस 1 सेलर, तर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने क्वांटिटीज इक्वल असतात। पण हा जो ऑर्डर बुक डेटा आहे या बेसिसवर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय होतंय। ठीक आहे, तर कुठे बायर्स जास्त क्वांटिटी इनिशिएट करतायत, कुठे सेलर्स जास्त क्वांटिटी इनिशिएट करतायत, त्याचे ते मायक्रो टर्म ट्रेडिंग सिस्टम आहे ना, ते तुम्ही याच्या हिशोबाने बनवू शकता। ठीक आहे, तर जे छोटे छोटे मूव्स आहेत ते तुम्ही कॅप्चर करू शकता। ऑब्व्हियसली आपण मोठे मूव्स जास्त हंट करतो, कारण छोटे मूव्स जर आपण कॅप्चर करायला गेलो तर एंट्री एक्झिटमध्ये थोडं डिफिकल्टी येते आपल्याला, पण तेच बेसिकली तुम्ही ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकाल। ओके, तर मी
तुम्हाला सगळ्यांना एकदा सेटअप दाखवतो की कसे मी हे इंडिकेटर सेटअप केले आहेत. ओके, सुपर ट्रेंड आणि मी सगळं काढतो. तर जेव्हा तुम्ही ओपन कराल ना चार्ट, तेव्हा चार्ट असा दिसेल. ठीक आहे, जेव्हा पण तुम्ही ओपन कराल तुम्हाला फक्त 1 मिनिटचं चार्ट सेट करायचं. इथे तुम्ही जाऊन 1 मिनिटचे चार्ट सेटअप करू शकता. ठीक आहे, आणि मग तुम्हाला इंडिकेटर्समध्ये जायचं. तर इंडिकेटर्समध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला 4 इंडिकेटर मेनली अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे, तर एक इंडिकेटर सिम्पल सुपर ट्रेंड, तर सुपर ट्रेंड तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबत तुम्हाला RSI लावायचं आहे, तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता. आणि त्यासोबत 2 अजून इंडिकेटर जे क्वांटसॅपचे प्रोप्रायटरी आहेत. तर बायर सर्च कराल तर तुम्हाला भेटेल बायर इनिशिएटेड क्वांटिटी, आणि सिमिलरली जर तुम्ही बायर सेलर सर्च कराल बायरच्या जागी, ठीक आहे, तर मी सेलर ॲड करतो, तर सेलर इनिशिएटेड क्वांटिटी तुम्हाला दिसेल. हे 2 इंडिकेटर्स तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. तर ते इनिशिएटेड क्वांटिटी तुम्हाला एक्झॅक्टली दिसेल. ठीक आहे, आता जनरली मी थोडंसं ह्याला रीडेबल बनवतो अजून. ठीक आहे, तर रीडेबल कसं बनवायचं ते पण मी एक्सप्लेन करतो. तर प्रत्येकाची सेटिंग्स आपण करत जाऊया. तर सुपर ट्रेंडवर क्लिक करा, आधी त्याच्या सेटिंग्समध्ये जावा. ह्याला आपण लेंथ फक्त 10ची 14 करायची आहे. ठीक आहे, तर 14 व्हॅल्यूचं तुमचं सुपर ट्रेंड येईल. 9 व्हॅल्यू इज ऑल्सो फाईन, 9 व्हॅल्यू 10 व्हॅल्यू इज ऑल्सो फाईन, पण 14 व्हॅल्यू माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट काम करते म्हणून मी ते यूज केलं. ठीक आहे, RSIच्या सेटिंगमध्ये जायचं. RSIमध्ये फक्त तुम्ही जर स्टाईलमध्ये जाल तर इथे फक्त मिडल लिमिट मी काढतो आणि इथे मी 60 आणि 40 करतो. ठीक आहे, तर 60 व्हॅल्यू आणि या साईडला 40 व्हॅल्यू. ठीक आहे, हे मी करतो नॉर्मली. हे झालं माझं RSI. आता बायर आणि सेलर इनिशिएटेडमध्ये काही सेटिंग्स असं वेगळं करायचं नाही, पण थोडं व्हिज्युअली अपीलिंग बनवूया याला. तर बायरवर क्लिक करा, बायरच्या सेटिंगमध्ये जावा. याला आपण देऊया ग्रीन कलर, कारण जर बायर्सची क्वांटिटी जास्त आहे तर आपल्याला एक चांगला बायर्सचा स्पाइक दिसेल आणि ते आपलं इंडिकेशन आहे की बाईंगचं प्रेशर वाढतंय, मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, याला आपण घेऊया लाईन सेटिंगमध्ये. ठीक आहे, तर लाईन फॉर्मॅट आणि कलरमध्येच खाली तुम्ही बघा लाईनचं थिकनेस दिसतं. तर थिकनेस मी एकदम छोटा करतो कारण मला ते एक्झॅक्ट मूव्स बघायचे त्याच्यामध्ये. जर मी झूम आउट पण केलं तरी मला ते लाईन्स थोडे जास्त क्लिअर दिसतात. ठीक आहे, एस्पेशली मी मोठ्या स्क्रीनवर आहे म्हणून. ठीक आहे, सेलरवर पण मी जर क्लिक केलं तर सेलरला मी जाऊन रेड कलर देतो आणि थिकनेस छोटा, आणि ह्याचं पण मी लाईन ग्राफमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, तर प्रत्येक मिनिटावर बायर्स आणि सेलर्सची क्वांटिटी किती आहे हे तुम्ही ह्याच्यावर जाऊन बघू शकता. आणि पूर्ण डेटा हा लाईव्ह चालतो. तर जर तुम्ही करंट कॅन्डल बघाल तर तुम्हाला एक्झॅक्टली हे लाईव्ह टिक बाय टिक रिफ्रेश होताना दिसेल. जसं कॅन्डल रिफ्रेश होते वर खाली तसं तुम्हाला दिसेल बायर्स आणि सेलर्सचा नंबर पण इन्क्रीज होत चालला आहे. तर एक्झॅक्टली व्हॉल्यूम नाही आहे, राईट. तुम्हाला वाटत असेल की हे व्हॉल्यूमचा डेटा आहे, तर हा व्हॉल्यूमचा डेटा नाही, हा ऑर्डर बुकचा डेटा आहे. व्हॉल्यूमचा डेटा जनरली काय होतं, जर कॅन्डल ग्रीन आहे तर व्हॉल्यूमचा बार पण ग्रीन येईल, जर कॅन्डल रेड आहे तर व्हॉल्यूमचं बार पण रेड येईल. तर ते बेसिकली हे नाही, हे डिफरंट आहे थोडं. ठीक आहे, आता ह्याला थोडं अजून रीडेबल बनवूया, जसं मी मर्ज केलं होतं तसं करूया. तर सेलरवर क्लिक करू शकता, त्याच्या 3 डॉट मेन्यूवर जावा. मूव्ह टूचं ऑप्शन आहे, तर मूव्ह टू एक्झिस्टिंग पेन अबव ते झालं आपलं. किंवा जर बायरवर असाल तर मूव्ह टू एक्झिस्टिंग पेन बिलो, दोन्हीमधून काही करू शकता. एक छोटासा प्रॉब्लेम आहे, तरी ते 2 वेगवेगळे स्केल्स दिसत आहे आपल्याला. तर या स्केल्सना आपल्याला नॉर्मलाइज करायचं आहे. तर कसं करणार नॉर्मलाइज, तर अगेन सेलरवर क्लिक करा, सेलरच्या 3 डॉट मेन्यूवर जावा. मूव्ह टूच्या खाली पिन टू स्केलचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि पिन टू स्केल ए करून टाका. तर ब्रॅकेटमध्ये जर नाव बी आहे तर ए कराल, ब्रॅकेटमध्ये जर नाव ए असेल तर तुम्ही बी कराल. जे काही स्केल आहे त्याचं ऑपोजिट तुम्ही कराल. ठीक आहे, हे केलं. आता इथे मर्ज झाले स्केल्स पण. तर असं तुम्ही बघू शकता. टॉप राईटवर जाऊन सेव्ह करा, जसं मी इथे डिफॉल्ट नाव टाकून सेव्ह केलंय, तुम्ही तुमचं नाव टाकून सेव्ह करू शकता आणि मग सारखं सारखं तुम्हाला हे सेटिंग करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता जर मी एक सेलवाला, तर आपण सेलवाले तर खूप एक्झाम्पल्स बघू शकतो आपण. जर मी थोडंसं झूम आउट करू तर तुम्हाला सेलवाले खूप एक्झाम्पल्स भेटतील. मी एक बायवाला पण एक्झाम्पल्स दाखवीन तुम्हाला की कसं तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इथे पण कुठे गेलं, एक मिनिट फक्त, आपण थोडे एक्झाम्पल्स बघूया अजून. ठीक आहे, ओपनिंग ट्रेडचं बघूया. चला, ओपनिंग ट्रेड जस्ट एक एक्झाम्पलसाठी थोडंसं झूम केलं. ठीक आहे, आता इथे हा ओपनिंग बेल ट्रेडचा मी एक्झाम्पल देतोय. ठीक आहे, तुम्हाला दिसेल की सुपर ट्रेंडने आधीपासून सेल दिलाय, पण तुम्ही इंट्राडे ट्रेड करताय, राईट. आपण सगळे इंट्राडे ट्रेड करतोय. तर या केसमध्ये लेट्स से आपण अराउंड 9:15च्या आसपास आलो. ठीक आहे, 9:15 मध्ये तुम्हाला दिसतं सुपर ट्रेंड स्टील सेल झोनमध्ये. RSI पण तुम्हाला दाखवतंय की सेल झोनमध्येच आहे, खालीच आहे RSI 60च्या खाली. दॅट मीन्स आपण 60च्या खाली नाही, सॉरी 40च्या खाली RSI आहे. तर आपण डेफिनेटली ह्याच्यामध्ये जाऊन एक बेरिश ट्रेड
पकडू शकतो. आता कोण गॅरंटी देणार आपल्याला की इथून मार्केट अजून खाली पडेल? तर कोणी गॅरंटी देऊ नाही शकत की इथून मार्केट अजून खाली पडेल. तर त्या केसमध्ये आपण क्वांटिटीज चेक करणार. क्वांटिटीजमध्ये जर सेलर्सची क्वांटिटी जास्त आहे तर त्या केसमध्ये क्लिअर इंडिकेशन आहे की मार्केट इथून खाली पडण्याचे चान्सेस आहेत. तर दिसतंय तुम्हाला बघा, सेलर्सची क्वांटिटी डेफिनेटली जास्त आहे. अराउंड 55,000 सेलर्सची क्वांटिटी आहे आणि 31,500 बायर्सची क्वांटिटी आहे. क्लिअर इंडिकेशन आहे की इथून मार्केट पडण्याचे चान्सेस आहेत. तर 3 कन्फर्मेशन्स आपण घेतले, तिथून बघा मार्केटचं खालीचं मूव्ह भेटलं आहे. ठीक आहे, लेट्स से अराउंड इथे तुम्ही स्क्वेअर ऑफ कराल. ठीक आहे, इथे कुठेतरी जाऊन तुम्ही स्क्वेअर ऑफ करू शकता मार्केट. ठीक आहे, इथे जेव्हा सुपर ट्रेंडने एक्झिट दिलं तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता. तर तसंच हे जनरली कामाला येतं तुम्हाला. ठीक आहे सगळ्यांना. आणि जर मी अजून पण दाखवलं एकदा मी पेज रिफ्रेश करतो आणि मी तुम्हाला एकदा एक बाईचं पण दाखवतं. बाईचं म्हणजे ओपनिंग बेलच्या आसपास ट्रेड होतं. तर मी गो टू 3 तारखेचा आपण डेटा बघूया. ठीक आहे, 3 तारखेचा आपण डेटा बघूया. सेम ऑर्डर बुक डेटा आपण 3 तारखेला बघूया. ठीक आहे, बाईंगचं ओपनिंग बेल ट्रेड. ठीक आहे, तर ओपनिंग बेल एक्झॅक्टली नाही पण तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कसं ट्रेड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मार्केट ओपन होताना जर तुम्ही बघाल गॅप अप ओपन झालं, त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट कॅन्डल जी दिसते आपल्याला, ठीक आहे, तिथे RSI बाय देते, सुपर ट्रेंड सेल देते. RSI मध्ये बाय आहे, सुपर ट्रेंडमध्ये सेल आहे. आणि इथे जर तुम्ही बघाल तर क्वांटिटीज एकदम सिमिलर आहेत. तर इथे आपण ट्रेड बनवणार का? तर आपण कोणताही ट्रेड नाही बनवणार इथे. ठीक आहे, आता आपण वेट करूया की सुपर ट्रेंड शिफ्ट होतं आणि त्याच्यासोबत बायर्सची क्वांटिटी वाढते. तर आपल्याला तर तिन्ही कन्फर्मेशन पाहिजे. तर तो कन्फर्मेशन आलाय इथे. ठीक आहे, की सुपर ट्रेंडनी बाय दिलं, RSIनी पण बाय दिलं आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसतंय की बायर्सची क्वांटिटी जास्त आहे. ठीक आहे, तर मे बी या कॅन्डलच्या आसपास किंवा याच्या नेक्स्ट कॅन्डलवर आपण जाऊन बाय करू शकतो. आणि तिथून बघा एक चांगलं असं तुम्हाला मूव्ह भेटलं आहे ऑन द अपसाईड. बुलिश साईडवर एक चांगलं असं मूव्ह तुम्हाला भेटलं आहे. तर असं तुम्ही यूज करू शकता इथे. हे डेफिनेटली आपण लाईव्ह मार्केटमध्ये यूज करणार आहे. आपण आफ्टर मार्केट अनालिसिससाठी जनरली यूज नाही करत. पण लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला एकदम इझी पद्धतीने तुम्हाला दिसेल की कुठे ट्रेड्स बनवायचे आणि कुठे ट्रेड्स नाही बनवायचे, जसं आत्ता आपण बघितलं. ठीक आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही बेरिश ट्रेड्स घ्याल, तुम्ही बुलिश ट्रेड्स घ्याल. आणि आपण बघतो आहे ते फ्युचर्सवर डेटा. आपल्याला ट्रेड करायचं ऑप्शन्समध्ये. ठीक आहे, तर आपण सिम्पल ॲट द मनी ऑप्शन जाऊन बाय करू शकतो. ठीक आहे, तर ॲट द मनी ऑप्शन्स जर आपण बाय केलं तर ॲट द मनी ऑप्शन्स एक स्वीट स्पॉट आपण म्हणू शकतो त्याला. का स्वीट स्पॉट? कारण त्याच्या बेसिसवर आपल्याला ओव्हरऑल रिटर्न्स पण बेस्ट भेटतात आणि त्यासोबत ROI पण डिसेंट असतो. ठीक आहे, तर जर तुम्ही इन द मनी ऑप्शन्स बाय करायला गेलात तर त्या केसमध्ये तुम्हाला रिटर्न्स बेटर आहे पण ROI तेवढा चांगला नाही. जर तुम्ही OTM ऑप्शन्स बाय करायला गेलात तर ROI चांगले आहे, रिटर्न्स तेवढे चांगले नाहीत. म्हणून ॲट द मनी ऑप्शन जनरली एक स्वीट स्पॉट असतो कारण तुम्हाला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स भेटतं. राईट, थोडा ROI तुमचा इम्प्रूव्ह होतो आणि ॲब्सोल्यूट रिटर्न्स पण चांगले असतात तुमचे. तर म्हणून ॲट द मनी ऑप्शन बाय करणं जनरली बेस्ट असतं. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, जस्ट जाऊ शकता ट्रेडिंग ऑप्शनमध्ये. ठीक आहे, ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये जाऊ शकता, जसं तुम्हाला ट्रेड भेटतं तसं. ठीक आहे, तुम्हाला फक्त बुलिश किंवा बेरिशवर सिलेक्ट करायचं आहे. आता जनरली आपण काय करणार, तर आपण वीकली ऑप्शन्समध्ये बाय करणार तर एक्सपायरी तुम्ही सिलेक्ट करू शकता, जी पण एक्सपायरी आहे. आणि बुलिश किंवा बेरिश सिलेक्ट करायचं आहे. जर बुलिश आहे तर सिम्पल लॉंग कॉल, बेरिश आहे तर सिम्पल लॉंग पुट. तर तुम्ही जर क्लिक कराल तर तुम्हाला डायरेक्ट दिसेल की ऑटोमॅटिकली ॲट द मनी ऑप्शन यांनी सिलेक्ट केलं आहे. तर जो ॲट द मनी ऑप्शन असेल त्या टायमाचा तेव्हाचं तुम्हाला ॲट द मनी ऑप्शन दिसेल. हाच ऑप्शन तुम्ही जाऊन तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर बाय करू शकता. इथे तुम्ही पे ऑफ पण अनालाइज करू शकता जर तुम्हाला पाहिजे तर. आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील, जसं ग्रीक्स दिसतील आणि ओव्हरऑल IV व्हॅल्यू दिसेल, सगळं दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आता जसं आपण बोललो की बजेटच्या दिवशी आपल्याला ट्रेड्स करायचे, तर बजेटच्या दिवशीचा एकच इम्पॅक्ट असेल तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. कारण एक नोन इव्हेंट आहे. ठीक आहे, जसं इलेक्शन्स आता रिसेंटली झाले तर इलेक्शन्समध्ये पण आपण तेच गोष्ट पाहिली की नॉर्मली जे प्रीमियम आपल्याला 150-200 रुपयामध्ये भेटतात तेव्हा प्रीमियम्स तुम्हाला 450-500 रुपयामध्ये भेटत होते. तर प्रीमियम्स जनरली इन्फ्लेटेड असतात. तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटीमुळे IV इथे दिसतंय, इम्प्लाइड व्होलॅटिलिटीमुळे तुम्हाला दिसतात की प्रीमियम्स इन्फ्लेटेड असतात. आता इम्प्लाइड व्होलॅटिलिटीमुळे प्रीमियम्स कशाला इन्फ्लेटेड असतात, तर जेव्हा पण एक नॉन इव्हेंट असतो तेव्हा आयदर गुड न्यूज और बॅड न्यूज. ठीक आहे, मार्केटसाठी 2च न्यूज आहेत, एक गुड न्यूज एक बॅड न्यूज. ठीक आहे, आता जसं इलेक्शनमध्ये जर करंट गव्हर्नमेंट सेंट्रलमध्ये रिइलेक्ट होऊन आली तर दॅट्स अ गुड न्यूज. मार्केटचं सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे, मार्केट एकदम शूट करेल वरती. ठीक आहे, जर इलेक्शनमध्ये करंट गव्हर्नमेंट रिइलेक्ट होऊन नाही आली दॅट्स अ बॅड न्यूज.
मार्केट मग त्या हिशोबाने खाली फॉल करेल, ठीक आहे, पडेल खाली. तर म्हणून ज्या डायरेक्शनमध्ये पण मार्केट जाणार तिथे चांगल्या मोमेंटमनी जाणार. तर म्हणून ऑप्शन रायटर्स जे आहेत ना ते लोक प्रीमियम्स महागडे ठेवतात, सो दॅट जर मार्केट जास्त मूव्ह पण केलं तर ते लोक सेफ असतात. तर म्हणून ते लोक जास्त प्रीमियम्स आपल्याला चार्ज करतात. तर त्या हिशोबाने तेवढा चेंज नाही ना तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये. ऑब्व्हियसली तुम्ही जर इंट्राडे ट्रेड करताय तर नेकेड ऑप्शन बाईंगच कराल. फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, तर थोडंसं ROI तुमचं कमी येईल, ठीक आहे, ROI थोडं कमी येईल तुम्हाला. पण ओव्हरऑल स्ट्रॅटेजीज सेम असतील. आय डोंट थिंक स्ट्रॅटेजीमध्ये तेवढे प्रॉब्लेम्स असतील तुमच्या, ठीक आहे. तर तेच गोष्ट तुम्ही इथे करू शकता, ठीक आहे. तर दॅट इज इट. आता जर तुम्हाला कॉन्सेप्ट यूज करायचं आहे तर हा मी आता वेब ॲप ओपन केला आहे. web.concept.com वर तुम्ही लॉग इन करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही लिंक ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे कॉन्सेप्ट यूज करायची. तुम्ही अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर आहात तर तुम्हाला डायरेक्टली ती लिंक ॲप स्टोअरवर गाईड करेल, तर तुम्ही डायरेक्टली इन्स्टॉल पण करू शकता. तर जर तुम्ही फर्स्ट टाईम कॉन्सेप्ट पाहत आहात तर तुम्हाला डेफिनेटली कॉन्सेप्टचं यूज करायला एकदम डिफिकल्ट नाही जाणार, ठीक आहे. तर तुम्ही यूज करू शकता. प्लस इन केस जर तुम्हाला अजून काही शिकायचं आहे तर तुम्हाला एक लिंक भेटेल अजून व्हिडिओ लायब्ररीवाली लिंक. तर असेच खूप सगळे व्हिडिओज आहेत आमच्याकडे कॉन्सेप्टमध्ये. एक मोठासा व्हिडिओ बँक आहे, तर ती लिंक पण तुम्हाला भेटेल व्हिडिओ लायब्ररीमध्ये, ठीक आहे. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल व्हिडिओ लायब्ररीची लिंक आहे आणि कॉन्सेप्टची डाउनलोड करायची लिंक आहे, ठीक आहे. तर तुम्ही कॉन्सेप्ट यूज करू शकता आणि डेफिनेटली एक डेटा ड्रिव्हन ट्रेडर आपण बनू शकता, ठीक आहे. तुम्हाला जर काय हेल्प वाटेल, जर तुम्हाला काय हेल्प लागली, काय मदत वाटलीस तुम्हाला, तर टॉप राईटमध्ये तुम्हाला दिसेल एक हेल्पलाईन नंबर पण आहे. तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या सपोर्ट एजंटला. वी हॅव अ फुल टीम, तर पूर्ण टीम तुम्हाला हेल्प करेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. दॅट इज इट. थँक्यू सो मच गाईज. आय होप तुम्हाला जे मी शिकवलं ते आवडलं. आय होप तुम्ही काही नवीन शिकलात. ऑल द बेस्ट तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. माझं नाव वरुण आहे परत, आणि मी तुम्हाला लवकरच भेटीन पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.